स्टार्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावात तिथल्या ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे की बीडप्रमाणे इथे पण अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू सुरू आहे आणि त्याच्यावरनं स्थानिक नागरिकांना धमक्या देत आहेत. खरं तर कासार्डे गावामध्ये लीजचं क्षेत्र हे 300 ते 400 हेक्टर असताना आपण गुगल मॅपच्या आधारे बघितलं असेल की कासार्ड्यातल्या या 2-2.5 हजार हेक्टरमधल्या गावातील सगळ्या ठिकाणी वाळूचं उत्खनन अवैधरित्या सुरू आहे आणि याला महसूल विभागाचा पाठिंबा असल्याशिवाय हे सुरू होत नाही. अनेक ग्रामस्थांनी वेगवेगळ्या तक्रार केल्यानंतर जो काही कोटीमध्ये दंड झाला तो दंड सुद्धा शासन गेले 3-4 वर्ष वसूल केले नाहीत आणि त्याच लोकांना पुन्हा पुन्हा ते काढण्यासाठी अनुरोध करण्यासाठी शासनातील महसूल अधिकारी प्रोत्साहित आहेत. या सर्वांचा आका कोण आहे हा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. या संदर्भात आम्ही वेळोवेळी कागदपत्रे आता या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना आम्ही भेटणार आहोत, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या संदर्भात त्यांना सगळे पुरावे देणार आहोत आणि त्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही या संदर्भात तीव्र असं आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करणार आहोत. त्याचबरोबर शासकीय पातळीवर पर्यावरण पातळीवर सुद्धा हे आंदोलन करणार आहोत. अधिकारी याच्यात सामील आहेत आणि 2 कोटीचा हप्ता अधिकाऱ्यांना जातो असा तुम्ही आरोप केला, तर ते नेमकं काय? या संदर्भात मगाशी आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची ज्या प्रेस झाली त्यामध्ये अधिकारी यामध्ये सामील आहेत आणि काही कोटीचा हप्ता या ठिकाणी जातो अशी माहिती आहे आणि ती माहिती खरी आहे. कारण अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत की त्या गावात जायलाच बघत नाहीत आणि त्यामुळे या संदर्भात जर ही आर्थिक देवघेव नसती तर एवढं अनधिकृत संपूर्ण गावामध्ये कसं काय चाललं असतं हा प्रश्न आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची यामध्ये लागेबंद आहे. या संदर्भात तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचेही लक्ष वेधणार आहात असं? या संदर्भात लवकरच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ते लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दौऱ्यावर येणार आहेत आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या अधिवेशनामध्ये यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा ते प्रश्न मांडणार आहेत. सर, लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेत 425 कोटी रुपये डायरेक्ट वर्ग करण्यात आलेले आहेत आणि त्यावरनं शिरसाटांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल तर बंद करा असं त्यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यासोबत त्यांनी असं म्हटलं की फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जर मनमानी चालत असेल तर काय खरं नाही. खरं तर याच संजय शिरसाटांना काही दिवसापूर्वी त्यांच्याच औरंगाबाद जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सत्तेत राहायचं असेल तर राहा नाही तर सत्तेच्या बाहेर पडा. आणि खरं तर शिरसाटांना त्यांच्या खात्याबद्दल की त्यांच्या समाजाबद्दल कुठलाही स्वाभिमान नाही म्हणून ते त्या ठिकाणी आहेत. आज संपूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीने अजित पवार आपली मनमानी वेगवेगळ्या खात्यामध्ये किंवा आर्थिक त्यांच्याकडे असलेल्या वित्त विभागामध्ये करत आहेत आणि त्यामुळे सगळ्या खात्यावर अन्याय होत आहे. बांधकाम विभाग असून देत, सामाजिक न्याय विभाग असून देत, हे सगळ्या खात्यांना पैसेच नाही आहेत, ग्रामविकास विभागाकडे असून देत आणि त्यामुळे ह्याच्या विरुद्ध अजित पवारांविरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नाही. आणि ती एसटीची आपण बघितलं असेल की एसटीचे पगार सुद्धा दिले नाहीत. त्या संदर्भात सुद्धा प्रताप सरनाईक यांनी हे मांडली होती. नंतर सावे जे मंत्री आहेत त्यांनी मागच्या वेळीस ह्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मंत्रिमंडळात राहायचं असेल तर राहा नाही तर जावा म्हणून. आणि खरा स्वाभिमान संजय शिरसाटांकडे असतील तर ते आपल्या समाजाला न्याय देऊ शकतील म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा एवढी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो अद्याप मिळालेला नाही, काय सांगा? आता लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती होती असं आता वारंवार सत्ताधारीच सांगतायत. त्यामुळे आता जवळजवळ 23 लाखापेक्षा जास्त महिला या खात्यातनं वजा झालेल्या आहेत आणि त्यामुळे ही योजना हळूहळू काही सीमित लोकांपुरती मर्यादित महिलांपुरती ठेवण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्यामुळे ही योजना फक्त निवडणुकीपुरती याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता मलाही वाटतंय की मी मुख्यमंत्री व्हावं, मात्र योग कुठे आलाय? कधी ना कधी महाराष्ट्राचा मी मुख्यमंत्री होईल अजित पवार म्हणतात. खरं तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकले नसते जर शरद पवार नसते आणि अजित पवार काल सुद्धा उपमुख्यमंत्री झाले नसते जर त्यांनी शरद पवारांशी गद्दारी केली नसते. त्यामुळे मुख्यमंत्रीपेक्षा उपमुख्यमंत्री आपण कशामुळे झालो हे अजित पवार साहेबांनी लक्षात ठेवावं. कर्जमाफी मी दिली होती का असं अजित पवार म्हणतात? नाही, खरं तर आपण बघितलं असेल की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वारंवार आश्वासन दिली होती. याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कर्जमाफी झाली होती, लोकांना ते पैसे मिळाले होते. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये सातत्याने सांगत होतं की सरकार म्हणजे निवडणूक झाल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ, परंतु आता कर्जमाफी दिली नाही म्हणजे या सरकारमध्ये
एखाद्या योजनेचा लाभ घ्यायला सगळे धावत असतात. लाडकी बहिणीसाठी प्रत्येक वेळी देवाभाऊंचे वेगळे बॅनर, अजित भाऊंचे वेगळे बॅनर, अनाथांच्या नाथाचे वेगळे बॅनर आणि निवडणुका झाल्या की मात्र वेगवेगळ्या ज्या योजना बंद असतात त्याच्या मात्र हात वरती करतात. जशी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, सर्वसामान्य मिळणारं अन्न भोजन थाळी आहे, महिलांना मिळणारं वेगवेगळ्या अनुदान आहे. ह्या सगळ्या योजना आता हळूहळू जवळजवळ 8 पेक्षा जास्त योजना बंद केल्या आहेत आणि त्या बंद केल्यात मात्र हे तेव्हा मात्र हात करत नाहीत. परंतु मात्र जेव्हा फायद्याचं असतं तेव्हा मात्र हे सगळे पत्रकार परिषदेला स्वतःच्या फायद्यासाठी पुढे येत असतात. सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जी याचिका आहे ती 6 मे रोजी त्याची सुनावणी आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील लागण्याची शक्यता आहे. कसं वाटतं? मी खरं तर गेले 2 वर्ष 2.5 वर्ष ह्या सुरू आहेत. तारीख पर तारीख मिळत आहे. सरकार आपलं म्हणणं योग्य पद्धतीने मांडत नाही. त्यामुळे सरकारला ज्या दिवशी वाटेल, कारण आपण म्हणलं असेल की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे सरकारला लोकांनी आपला आदेश दाखवला होता. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या फसव्या योजना आणल्यामुळे त्यांना सरकारमध्ये सामील होता आलं. परंतु त्यांना माहिती आहे की आपल्याकडे जनाधार आहे, त्यामुळे या निवडणुका अजूनही 6 महिने होतील नाही असा मला विश्वास आहे. उदय सामंत यांनी दिलेली ऑफर तुम्ही स्वीकारली का? नाही, खरं तर उदय सामंत हे माझे चांगले मित्र आहेत. परंतु गेल्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी पक्ष बदलला त्यावेळीपासून ते मला सांगतायत. परंतु आम्ही उद्धव साहेबांबरोबर त्यावेळी पण होतो आणि उद्या पण आम्ही उद्धव साहेबांबरोबर असणार आहोत.